नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही जॉब शोधत असाल 12वी पास, ग्रॅज्युएट किंवा फ्रेशर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. कारण आज मी तुमच्यासाठी जगातील सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Amazon कस्टमर सपोर्ट असोसिएट भरतीची संपूर्ण माहिती घेऊन आलेली. आणि या भरतीमध्ये अप्लाय कसं करायचं, सॅलरी काय असेल, काय काय बेनिफिट्स तुम्हाला भेटू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं याची पात्रता काय ते संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे विनीता आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉगर विनीता युट्यूब चॅनलवर. जर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण Amazonच्या ऑफिशियली जॉब पोर्टलवर येऊन गेलेले. आता तुम्ही इथं बघू शकतात, इथं तुम्हाला वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम ऑफिस दोघं प्रकारचे जॉब वगैरे पाहायला भेटतील. आता याच्यात बघा की किती प्रकारचे एक कस्टमर सर्व्हिस असोसिएट वगैरे ह्या सगळ्या प्रकारच्या म्हणजे इथं वॅकन्सीज वगैरे तुम्ही इथं सर्च पण करू शकतात. आता जसं की हे टेक्निकल सपोर्टसाठी आहे ऑफिसमध्ये. आता इथं बघू शकतात मित्रांनो, तुम्हाला बेनिफिट्स वगैरे पाहायला भेटतील. जसं की तुम्ही नाईट शिफ्ट किंवा ओव्हर टाईम वगैरे केलं तर त्याचं तुम्हाला वेगळा पेमेंट वगैरे भेटेल. त्यानंतर मेडिकल इन्शुरन्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे काही शॉपिंग वगैरे कराल ॲमेझॉनवरून त्याच्यावर तुम्हाला फुल असं डिस्काउंट वगैरे भेटेल. त्यांचे कुपन कोड्स वगैरे असतात. त्यानंतर तुम्हाला त्यासोबत म्हणजे रिसोर्सेस ग्रुप आणि सपोर्ट सिस्टम पण असणार आहे, सपोर्ट प्रोग्राम वगैरे असतील. आता तुम्ही बघू शकतात ॲमेझॉनचं जे काही एन्व्हायरमेंट वगैरे ते खूप छान पद्धतीने असं यांनी मेन्शन केलेलं आहे. फ्लेक्झिबल शेड्यूल ऑप्शन आहे. असं नाही की तुम्हाला असं फिक्स टाईम आताच करायचं आहे, फ्लेक्झिबल तुमच्यानुसार आहे. आता याच्यात बघू शकतात मित्रांनो, तुम्हाला वर्क फ्रॉम ऑफिस आणि वर्क फ्रॉम होम दोघं प्रकारचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज इथं बघायला भेटतील. त्यानंतर प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने खासियत वगैरे आहे. आता नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिली जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे बघू. आता बघू शकतात मित्रांनो, आपण Amazon कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पेजवर येऊन गेलेले. हिच्यात मेनली म्हणजे वर्क वगैरे काय असतं ते सांगते. आता जसं की कोणी Amazonवरून म्हणजे प्रोडक्ट वगैरे मागवलं तर तिच्यात खूप सारे इश्यू वगैरे येतात. कधी कधी रिफंड मागवायचा असतो, कधी कधी प्रोडक्ट चांगला येत नाही. सो जे काही इन्क्वायरीज वगैरे येतात ते सॉल्व करण्याचं काम Amazon कस्टमर सर्व्हिस असोसिएटचं असतं. सो सिम्पल काम आहे. त्यानंतर बघू शकतात मित्रांनो, 3,96,000 तर 4,10,000 हे तुमचं वार्षिक पॅकेज वगैरे असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं जे काही लोकेशन वगैरे आहे ते आहे नगर रोड, विलेज, वडगाव शहरी, महाराष्ट्र. हे मेन म्हणजे लोकेशन वगैरे तुम्ही गुगल वगैरे पण करू शकतात. आणि त्यानंतर हा फुल टाईम आणि सगळ्यात महत्त्वाचा परमनंट जॉब आहे. सो तुम्ही नक्की अप्लाय करायला हवं. आणि मोस्टली म्हणजे जे काही लोक इथे इंग्लिशमध्ये बोलतात ॲमेझॉनवर म्हणजे, सो तुम्हाला इंग्लिश येणं कंपल्सरी आहे. त्यानंतर याच्यात खाली बघू शकतात तुम्ही ते जॉबचं म्हणजे डिस्क्रिप्शन वगैरे दिलेलं आहे कशा पद्धतीने असेल. आता रिक्वायरमेंट समजून घ्यायचं झालं तर तुमचं वय हे 18 वर्ष पाहिजे. 18 वर्षापेक्षा जास्त राहिलं तरी पण चालेल. आणि कमीत कमी तुमचं 12वी पास एज्युकेशन पाहिजे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही इंडियामध्ये काम करू शकतात अशा पद्धतीचं म्हणजे तिच्यात हवं आहे. त्यानंतर तुम्हाला नाही का इंग्लिश लिहिता यायला हवी. आणि जे काही तुमचं वर्क वगैरे असणार आहे ते पूर्ण म्हणजे लॅपटॉप वगैरेवर असणार आहे, कम्प्युटरवर. सो तुम्हाला ते जमायला हवं. कम्युनिकेशन स्किल महत्त्वाची, कारण की हा कस्टमर सपोर्टचा म्हणजे रोल वगैरे. सो तुमचं कम्युनिकेशन स्किलवर तुम्हाला काम करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या रोलसाठी तुम्ही जेव्हा अप्लाय वगैरे कराल तेव्हा मोबाईलने अप्लाय करू नका. तुम्ही डायरेक्टली तुमचा लॅपटॉप किंवा कम्प्युटर किंवा सायबर कॅफेवरून जाऊन तुम्ही म्हणजे अप्लाय करू शकतात. कारण की बऱ्याचदा काय होतं मित्रांनो, आपण जेव्हा मोबाईल फोनने अप्लाय वगैरे करतो तेव्हा नेटवर्क कनेक्शन प्रॉपर नसतं, कॅमेरा प्रॉपर वर्क करत नाही, ऑडिओ क्लिअर नसतो. सो बऱ्याचदा ते फॉर्म आपले सक्सेसफुली सबमिट होत नाही. सो तुम्ही काय करा, तुमच्याकडे असेल डिव्हाइसेस लॅपटॉप किंवा कम्प्युटर तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही डायरेक्टली सायबर कॅफेवर जाऊन तुमचा फॉर्म फिल करू शकतात. त्यानंतर तुमचं म्हणजे ड्युटीज वगैरे काय असतील ते पण याच्यात म्हणजे मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला फोन चॅट ईमेलचे म्हणजे रिक्वेस्ट वगैरे जे येतील त्यांना आन्सर करायचं आहे. त्याच्यानंतर रिव्ह्यू वगैरेचं सोल्युशन द्यायचं आहे प्रॉपर पद्धतीने. तुमचं इथं तुम्हाला दिसून जाईल की काय काय पद्धतीचं वर्क वगैरे असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आधी पण मी क्लिअर केलं की कम्युनिकेशन स्किलवर तुम्हाला काम करायचं आहे. आणि त्यासोबत रिटर्न स्किल पण तुमचं चांगलं पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे मल्टिपल सिस्टम चालवण्याचं नॉलेज पाहिजे. आता इथं त्यांनी हायरिंग प्रोसेस वगैरे पण एक्सप्लेन केलेली. सगळ्यात पहिले तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागेल. ते ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू होतं जे की त्यांच्या ऑफिस आवरमध्ये. त्यानंतर ते ऑनलाईन ओरिएंटेशन म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू वगैरे होतो. आणि त्याच्यानंतर जर तुमचं सिलेक्शन वगैरे झालं तर मग तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकतात. सो अशा पद्धतीने म्हणजे याच्यात डिटेल्स वगैरे आहे. सो जर तुमचं कम्युनिकेशन स्किल त्यासोबत रिटर्न स्किल चांगलं असेल तर तुम्ही या जॉबसाठी नक्की अप्लाय करायला हवं. हा तर फर्स्ट जॉब झाला जे की तुम्हाला वर्क फ्रॉम ऑफिस करावं लागेल. आता मित्रांनो, तुमचं जर कम्युनिकेशन स्किल वगैरे चांगलं असेल तर माझं सजेशन राहील की तुम्ही Amazon कस्टमर सर्व्हिस असोसिएटसाठी नक्की अप्लाय करायला हवं. आता मी तुम्हाला दुसरं जॉब ऑपॉर्च्युनिटी सांगते. आता मित्रांनो, पहिले आपण बघितलं Amazon कस्टमर सर्व्हिस असोसिएट. आता दुसरं जे काही आहे ते आहे बिझनेस सपोर्ट.
पण लगभग सॅलरी आणि जे काही लोकेशन वगैरे ते दोघांचं सेमच आहे. दोघांचं लोकेशन आणि सॅलरी वगैरे सारखंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा पण फुल टाईम रोल आहे. त्यानंतर परमनंट भरती आहे, असं नाही की तुम्हाला म्हणजे टेम्पररी वगैरे घेतलेलं आहे. इथं पण तुम्हाला इंग्लिश येणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीचं असेल. त्यानंतर सेमच म्हणजे तुम्हाला पात्रता वगैरे लागणार आहे. 18 वर्ष तुमचं कंप्लीट पाहिजे, 12वी पास कमीत कमी. त्याच्यानंतर तुमचं म्हणजे रिटन आणि स्पीकिंग स्किल चांगलं पाहिजे. आणि सेम पद्धतीने म्हणजे जे आधी मी एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने इथं पण म्हणजे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर तुमचे काय काय पद्धतीचं म्हणजे ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज असतील ते मेन्शन केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता खूप डिटेलमध्ये ॲमेझॉनने स्वतः म्हणजे सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं काहीच कन्फ्युजन वगैरे इथे होणार नाही आहे. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट टेंटेटिव्ह म्हणजे कधी स्टार्ट वगैरे होतं आहे. हिच्यात तुम्ही बघू शकतात लवकरच म्हणजे ते चालू वगैरे होणार आहे. हायरिंग वगैरे 10 ऑगस्ट 2026. त्यानंतर तुम्हाला हिंदी इंग्लिश यायला हवी. जे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन वगैरे आहे त्यानंतर इथं खाली 17 ऑगस्ट म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. आता सपोज तुम्ही 10 तारखेला अवेलेबल नाही, तुम्ही थोडं कामात वगैरे आहात, तर तुम्ही 17 तारखेला अप्लाय करू शकतात. किंवा तुम्हाला म्हणजे 17 तारखेला तुम्ही अवेलेबल नाही तर तुम्ही 10 तारखेला अप्लाय करू शकतात. सो सिम्पली तुम्हाला इथं अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. आता सिम्पली तुम्हाला तुमचं ईमेल किंवा मोबाईल नंबरनी तर लॉग इन करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला साईनअप वगैरे करून घ्यायचे. तुमचं जे काही अकाउंट वगैरे तुम्ही नवीन असाल तर इथं अकाउंट पहिले क्रिएट करायचे. तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर परत ते रिपीट टाका तुमचं म्हणजे फर्स्ट नेम लास्ट नेम, त्यानंतर ईमेल ॲड्रेस आणि परत ते ईमेल ॲड्रेस परत इथं टाका. त्यानंतर मोबाईल नंबर, सेम मोबाईल नंबर खाली म्हणजे पेस्ट करा. आणि जे काही लँग्वेज वगैरे ते इंग्लिश असू द्या. आणि तुमचं म्हणजे टाईम झोन वगैरे काय आता मोस्टली आपला म्हणजे इंडियाचा आशिया कोलकाता असतो, सो ते राहू द्या. आणि इथं तुम्हाला एक पिन जनरेट करायचा, तो पिन परत खाली टाकून घ्यायचा आहे आणि एस करून तुम्हाला तो फॉर्म कंटिन्यू करायचा आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन वगैरे करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, ऑनलाईन खूप सारे स्कॅम्स वगैरे डेली होत असतात. पण इथं तुम्ही बघू शकतात ॲमेझॉन काय सांगते की आम्ही कोणत्याही प्रकारचं पेमेंट वगैरे मागत नाही जॉब वगैरेसाठी. सो तुम्हाला कोणी सांगत असेल की आम्ही तुम्हाला ॲमेझॉनमध्ये जॉब वगैरे लावून देऊ, तुम्ही पेमेंट वगैरे करा, तर तशा चुका वगैरे करू नका. ॲमेझॉन इथं क्लिअरली म्हणजे मेन्शन वगैरे केलेलं आहे की असं स्कॅमपासून तुम्ही सावध वगैरे व्हा. जर तुमच्यामध्ये स्किल्स असेल तर तुमचं डायरेक्टली सिलेक्शन वगैरे होणार आहे. तुम्हाला कोणाला पैसे वगैरे देण्याची गरज नाही आहे. बऱ्याचदा तुम्ही लोक अशा पद्धतीच्या स्कॅमला बरी पडतात आणि मग नंतर म्हणतात की आमच्यासोबत स्कॅम वगैरे झाला. सो तितकी काळजी घ्या, कोणालाच पैसे देऊ नका, तुमच्या स्किल्सवर काम करा. अशा पद्धतीने तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.